मित्रांनो, पोस्ट ऑफिस मध्ये पैसे गुंतवण्यासाठी अनेक लहान बचत योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवू शकता। परंतु लॉंग टर्म साठी म्हणजे दीर्घकालीन मुदतीच्या फक्त दोनच योजना आहेत। एक म्हणजे पीपीएफ योजना, ज्यामध्ये तुम्हाला 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात, आणि दुसरी म्हणजे सुकन्या समृद्धी योजना, त्यामध्ये देखील तुम्हाला 15 वर्षापर्यंत पैसे जमा करावे लागतात। परंतु ही योजना 21 वर्षांची असते आणि तुमचे पैसे 21 वर्षापर्यंत पडून राहतात। दीर्घकालीन योजना असल्यामुळे त्यावर चांगला व्याजदर देखील मिळतो। सुकन्या समृद्धी योजनेवर 8.2% व्याजदर मिळतो, जो खरंच खूप चांगला व्याजदर आहे। तर पीपीएफ वर 7.1% व्याजदर आहे, जो ठीकठाक आहे। पण पीपीएफ वर टॅक्स बेनिफिट म्हणजे कर सवलत देखील मिळते, आणि त्यामुळे बरेच लोक या योजनेचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात। आणि यामुळे भारत सरकारने पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित काही नियमांमध्ये बदल केले आहेत, जे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत। आणि जर तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले असेल तर तुमचं खातं बंद होऊ शकतं। तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशावर 8.2% व्याजाऐवजी 0% रिटर्न मिळू शकतो, आणि तुम्हाला फक्त तुमच्या गुंतवणुकीचे मूळ पैसेच म्हणजे मुद्दलची रक्कमच परत मिळू शकते। तर काय काय नियमांमध्ये बदल झाले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्नेहा आणि तुम्ही पाहत आहात से हाय टू स्काय। तर चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स द्वारे एक नोटिफिकेशन जारी केलं गेलं आहे, ज्यामध्ये सांगितलं गेलं आहे की काय काय बदल झाले आहेत पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये। तुम्ही जर पाहिलं असेल तर हे जे बदल आहेत ते एवढे मोठे नाही आहेत, पण एक्झिस्टिंग रूल मध्ये जी कमतरता होती, ज्यामुळे खूप सारे लोक याचा मिसयूज म्हणजे गैरवापर करत होते, तर या बदलांद्वारे त्या त्रुटी दूर केल्या आहेत। आणि सोबतच सर्व पोस्ट ऑफिस आणि बँकांना सूचित करण्यात आले आहे की त्यांच्या सर्व ग्राहकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड या योजनांच्या पोर्टलवर जमा करावेत, ज्यामुळे ते ट्रॅक करता येतील। तर पहिला बदल पीपीएफ खात्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये मायनरसाठी एका कुटुंबात फक्त एकच खाते उघडता येईल। मायनर म्हणजे 18 वर्षाखालची मुले। यापूर्वी बरेच लोक मल्टिपल खाते उघडत होते, जसे की ज्यांच्या घरात 2 मायनर मुले आहेत किंवा एक बँकेत आणि दुसरे पोस्ट ऑफिसमध्ये अशी 2 खाती उघडत होते। तर आता यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की एका कुटुंबात फक्त एकच मायनर खाते उघडता येईल, आणि त्याची जी मर्यादा आहे ती मॅक्झिमम 1.5 लाख रुपयेच असू शकते। म्हणजेच तुम्ही स्वतःचे खाते ठेवत असाल आणि तुमच्या मायनर मुलाचेही खाते ठेवत असाल तर दोघांच्या एकत्रित मर्यादेची रक्कम मॅक्झिमम 1.5 लाख असेल, आणि एका कुटुंबात एकच मायनर खाते उघडता येईल। जर तुम्ही एकापेक्षा जास्त खाती उघडली असतील तर ती बचत खात्यात म्हणजे सेव्हिंग अकाउंट मध्ये रूपांतरित केली जातील, आणि त्या पैशावर तुम्हाला सेव्हिंग अकाउंटचे व्याज मिळेल। आणि ज्या दिवशी मायनरचे वय 18 वर्षे होईल त्यानंतर ते खाते पीपीएफ खाते मानले जाईल, आणि त्यानंतर 15 वर्षापर्यंत ते पीपीएफ खाते चालू राहील। म्हणजे जर तुम्ही मायनरसाठी एकापेक्षा जास्त पीपीएफ अकाउंट उघडली असतील तर ते अकाउंट 18 वर्षे वयापर्यंत पीपीएफ अकाउंट मानली जाणार नाहीत, आणि एका कुटुंबात फक्त एकच खाते असू शकते। तुम्ही जितकी खाती उघडली असतील ती सर्व बंद केली जातील, म्हणजेच त्यावर तुम्हाला फक्त बचत खात्याचे 4% व्याज मिळेल, आणि मायनरचे वय 18 वर्षे झाल्यानंतर पीपीएफ चे व्याज मिळेल, आणि ते खाते त्यानंतर 15 वर्षापर्यंत चालू राहील। जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाती उघडली असतील तर आता तुम्ही ती बंद करू शकत नाही, आणि तुम्हाला तीच खाती सुरू ठेवावी लागतील। दुसरा बदल देखील पीपीएफ खात्याशी संबंधित आहे। पीपीएफच्या नियमांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की एक व्यक्ती फक्त एकच पीपीएफ खाते उघडू शकतो। अजूनही बरेच लोक काय करतात, मल्टिपल पीपीएफ अकाउंट्स उघडतात। एक खाते बँकेत उघडतात आणि दुसरे पोस्ट ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही बँकेत खाते उघडतात। मग ते म्हणतात की मी इथेही 5,000 जमा करीन, तिथेही 5,000 जमा करीन। मग नियम असा आहे की तुम्ही फक्त एकच खाते उघडू शकता। जर तुम्ही आता अधिक खाती उघडली असतील तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड पीपीएफ खात्याशी लिंक केले जातील। जर अद्याप लिंक झाले नसेल तर तुम्हाला ते लिंक करावे लागेल। त्यामुळे तुमचे प्रायमरी खाते म्हणजे सर्वात जुने खाते ते ऍक्टिव्ह ठेवले जाईल, आणि बाकीचे सर्व अकाउंट बंद केले जातील, आणि त्या खात्यातील पैसे प्रायमरी अकाउंट मध्ये जोडले जातील। आता हे चेक केलं जाईल की तुम्ही वर्षभरात 1.5 लाख रुपये जमा केले आहे ना सर्व अकाउंट मिळून। जर तुमच्याकडे 3 अकाउंट असतील आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी 50,000 जमा करत असाल तर काही
काही हरकत नाही. 3 अकाउंट पैकी 2 अकाउंट बंद करतील, उरलेल्या 1 अकाउंट मध्ये सर्व बॅलन्स जमा केले जाईल. पण जर तुम्ही काय करत होता की 3 अकाउंट होते, एका अकाउंट मध्ये 1 लाख, दुसऱ्या अकाउंट मध्ये 1 लाख, तिसऱ्या अकाउंट मध्ये 1 लाख, तुम्ही प्रत्येक अकाउंट मध्ये 1-1 लाख रुपये जमा करत होता, तर तुम्ही लिमिट पेक्षा जास्त जमा करत होता. अशा स्थितीत 1 लाख असलेले तुमचे जे मेन अकाउंट आहे त्याला ठेवले जाईल. दुसऱ्या अकाउंट मधून 50,000 रुपये त्यात ट्रान्सफर केले जातील. 1.5 लाख झाले, ते अकाउंट कंटिन्यू राहील. बाकीचे अकाउंट बंद केले जातील आणि अतिरिक्त जे काही तुमचे पैसे होते ते तुम्हाला परत दिले जातील, रिफंड केले जातील आणि त्यावर तुम्हाला कोणतेही व्याज दिले जाणार नाही. 0 इंटरेस्ट. सेव्हिंग अकाउंटचे पण इंटरेस्ट नाही. तुम्हाला तुमची मूळ रक्कम मिळेल जी तुम्ही जमा केली होती आणि त्यामुळे मॅक्झिमम लिमिटचे पालन केले गेले आहे की नाही हे तपासले जाईल. जर तुम्ही कोणत्याही वर्षात जर जास्त पैसे जमा केले असतील तर तुमचे अकाउंट बंद केले जाईल आणि ते पैसे तुम्हाला रिफंड केले जातील. तुम्ही फक्त एकच अकाउंट चालू ठेवू शकता, तेही 1.5 लाखांच्या लिमिटमध्ये. तिसरा आणि पुढचा नियम जो आहे तो सुद्धा पीपीएफ शी संबंधित आहे. हा आहे एनआरआय ग्राहकांसाठी. जे लोक आता एनआरआय कन्वर्ट झाले आहेत, म्हणजे अकाउंट उघडताना ते भारतीय निवासी होते पण खाते उघडल्यानंतर त्यांचा स्टेटस एनआरआय झाला. एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन, जे फॉरेन मध्ये किंवा परदेशात गेले, तर अशा लोकांचे अकाउंट 1 ऑक्टोबर पासून त्यावर 0% व्याज करण्यात येणार आहे आणि 30 सप्टेंबर पर्यंत जे पैसे जमा करून ठेवलेत एनआरआय कन्वर्ट झाल्यानंतर त्या पैशावर त्यांना फक्त 4% व्याज म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाउंटच्या सिंपल इंटरेस्टने व्याज दिले जाईल. आतापर्यंत काय होत होतं की लोक एनआरआय कन्वर्ट होण्यापूर्वी हे सांगतच नव्हते, इन्फॉर्मच करत नव्हते आणि अकाउंट चालू ठेवत होते. त्यातून त्यांना चांगले व्याजदर मिळत होते. एनआरआय लोकांना पीपीएफ खाते उघडता येत नाही, पण खाते उघडल्यानंतर काही लोक एनआरआय झाले तर ते त्या अकाउंटला कंटिन्यू ठेवत होते आणि बरेच लोक याचा गैरफायदा घेत होते. पण आता इथेही नियम बदलला आहे. तुमचं अकाउंट जे आहे त्याच्यावर तुम्हाला सेव्हिंग अकाउंटचे व्याज मिळेल आणि तेही 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला कोणतेही व्याज मिळणार नाही, 0% व्याज मिळेल. चौथा बदल आहे पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनांव्यतिरिक्त आणखी ज्या काही योजना आहेत त्यांच्याशी संबंधित. यात जर तुम्ही कोणतेही मायनर अकाउंट उघडले आहे आणि त्यात कोणतीही इरेग्युलरिटी, अनियमितता आहे तर त्या अकाउंटला सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे जर कोणते डॉक्युमेंट्स वगैरे नसतील किंवा जर तुम्ही कोणताही फायदा घेण्यासाठी, जसे की पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये जिथे लिमिट असते तुम्ही 9 लाख जमा करू शकता, त्या लिमिटचा फायदा घेण्यासाठी तुम्ही तिथे मायनरचे अकाउंट उघडले असेल, अशा काही चुका केल्या असतील तर त्या सुधारल्या जातील. शक्य असल्यास ते ठीक केले जाईल, नाहीतर सेव्हिंग अकाउंटचे व्याज देऊन ते खाते बंद केले जाईल. पाचवा आणि शेवटचा जो बदल आहे तो आहे सुकन्या समृद्धी योजनेशी संबंधित. हे लक्षपूर्वक ऐका, हे खूप महत्वाचे आहे. आतापर्यंत काय होत होतं की एका कुटुंबात 2 खाते उघडण्याची सोय मिळत होती. एका मुलीच्या नावावर 1 अकाउंट आणि दुसऱ्या मुलीच्या नावावर दुसरं अकाउंट. एका कुटुंबात 2 खाती तुम्ही उघडू शकत होता आणि त्यात पैसे जमा करू शकत होता. चांगले व्याज मिळत होते 8.2% या दराने. पण आता काय झालंय की अनेक लोक त्यांच्या आजी आजोबांच्या नावावर खाते उघडायचे, कारण गार्जियन असणं आवश्यक आहे. साधारणपणे गार्जियन हे मुलांचे पालक असतात, पण अनेक लोक त्यांच्या आजी आजोबांच्या सोबत जाऊन खाते उघडत होते. त्यामुळे काय होत होतं की त्यांच्या आजी आजोबांच्या नावावर गार्जियन म्हणून खाते उघडलं जात होतं आणि तिथे पॅन कार्डची ट्रॅकिंग होऊ शकत नव्हती, कारण अकाउंट तर यांनी आजी आजोबांच्या नावावर उघडलं आहे. त्यामुळे एका कुटुंबात अनेक अकाउंट असू शकत होते. आता या गोष्टीत बदल केला आहे. आता ग्रँड पेरेंट्स अकाउंट मॅनेज करू शकत नाहीत. ते अकाउंट मायनरच्या बायोलॉजिकल पालकांच्या नावावर त्यांना ट्रान्सफर करावे लागेल आणि फक्त पालकच हे अकाउंट मॅनेज करू शकतील. जर बायोलॉजिकल पालक उपलब्ध नसतील तर अशा कंडिशन मध्ये कोर्टाने नेमलेले लीगल गार्जियन अकाउंट मॅनेज करू शकतील आणि त्यांचेच आधार कार्ड आणि पॅन कार्ड या खात्याशी जोडावे लागेल, जेणेकरून ट्रॅकिंग होऊ शकेल आणि मल्टिपल अकाउंट ठेवले जाणार नाहीत. गार्जियन फक्त बायोलॉजिकल पालक किंवा ते जर नसतील तर कोर्टाने नेमलेले लीगल गार्जियन असू शकतील, तेच अकाउंट मॅनेज करू शकतील. आतापर्यंत काय होत होतं, कोणीही काका मामा गार्जियन म्हणून अकाउंट उघडू शकत होते, पण मुख्यतः आजी आजोबांना पोस्ट ऑफिसद्वारे स्वीकारलं जात होतं. तर आता त्यांना पण त्या अकाउंटची ओनरशिप ट्रान्सफर करावी लागेल. एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त अकाउंट उघडले जाऊ शकत नाहीत आणि
आणि तपासणी केल्यावर जर एखाद्या कुटुंबात अधिक खाती आढळली तर ती खाती बंद केली जातील आणि त्या खात्यातील पैसे कोणत्याही व्याजाशिवाय परत दिले जातील। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि नियम समजले असतील। प्रत्येक नियम समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। हे नियम 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होतील। सरकारने नुकताच याबाबत नोटिफिकेशन काढलं आहे। आपण लवकरच एखाद्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये भेटू। तोपर्यंत आपली काळजी घ्या। धन्यवाद।